सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या 12 मावळांपैकी एक मावळ म्हणजे कोरबारस मावळ, जे वसलेले आहे मुळशी नदीच्या खोऱ्यात. या मावळात तैलबैला, घनगड, सुधागड आणि कोरीगड हे बलाढ्य किल्ले आहेत. तसेच बाजूलाच असलेल्या पवण मावळात उत्तुंग आणि बलाढ्य असे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोणा ही पर्वत शृंखला उभी आहे. यातीलच आज आपण लोणावळा व पाली दरम्यान असणाऱ्या सव्वाशणी घाट माथ्यावरील कोरीगड किल्ल्याची भटकंती करणार आहोत. सुप्रभात मित्र हो, जय महाराष्ट्र. मी प्रशांत मांढरे तुम्हा सगळ्यांचं आपल्या लाडक्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आत्ता मी आहे टायगर पॉईंट लोणावळा इथे आणि इथे पाहायला मिळतोय तो गर्द दाट धुकं. जर मित्रांनो तुम्हाला धुक्याचा अनुभव, धुक्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर लोणावळ्यापासून कोरीगडचा जो रस्ता आहे त्या रस्त्यालगत असे असंख्य व्ह्यू पाहायला मिळतील. तिथे तुम्हाला धुक्याचा आस्वाद घेता येईल. बाय द वे इकडे पूर्ण खोल दरी आहे आणि या साईडला मृगगड किल्ला आहे, तो आता दिसत नाही आहे, पूर्ण धुक्याने वेढलेला आहे. हा परिसर आहे, जबरदस्त इथे व्ह्यू आहे. बाय द वे टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा संदर्भात होणार आहे. यस, तर आज आपण व्हिजिट करणार आहोत किंवा आज आपण एक्सप्लोर करणार आहोत कोरीगड फोर्ट. आणि कोरीगड फोर्ट हा टायगर पॉईंटपासून जवळजवळ 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे हार्डली आपल्याला 10 ते 15 मिनटं तिथे पोहोचायला लागतील. म्हणजे पेठ शहापूर हा त्या किल्ल्याचा बेस पॉईंट आहे, तिथून आपली ट्रेक एक्झॅक्टली सुरू होणार आहे. तर सो लेट्स बिगिन द जर्नी. कोरीगड हा फोर्ट लोणावळ्यापासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गडावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत, एक पेठ शहापूर मार्गे तर दुसरी अंबावणे मार्गे. गडावर जाण्यासाठी पेठ शहापूर मार्गे वाट अगदी सोपी, तर अंबावणे मार्गे थोडी किचकटच. या दोन्ही गावामध्ये जाण्यासाठी लोणावळ्यावरून लिमिटेड बस सेवा उपलब्ध आहे. पण मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुम्ही इथे प्रायव्हेट व्हेकलनेच या. प्रायव्हेट व्हेकलने इथे पोहोचणं अगदी सोपं आहे. तर मित्रांनो, आपण फायनली येऊन पोचलो आहोत पेठ शहापूर या गावामध्ये आणि हा बेस विलेज आहे कोरीगड फोर्टसाठी. तर इथूनच खऱ्या अर्थाने ट्रेक सुरुवात होते. तत्पूर्वी मी माझी 4 व्हीलर इथे पार्क केले आणि त्याचे जे चार्ज आहेत ते 100 रुपये पार्किंग चार्ज, आणि बाईक जर घेऊन येत असाल तर 30 रुपये आहे. आणि इथूनच आता आपल्याला बॅक साईडला माझे दिसत असेल कोरीगड फोर्ट पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला आहे. आणि आजचं वातावरण वगैरे जबरदस्त आहे, पण मला संध्याकाळी 4:30च्या आतमध्ये रिटर्न यायचं आहे, कारण 4 नंतर मुसळधार पाऊस सुरू होतो. त्यामुळे लवकरात लवकर मला रिटर्न यायचं आहे. तर चला ट्रेकिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ट्रेकिंगला सुरुवात करताच स्टार्टिंगवाला पॅच खूपच स्लिपरी आणि चिकट असल्याने इथे ट्रेकिंगवाले शूज देखील काम करणं बंद करतात. तसं इथे आपल्याला अशा अनेक पायवाटा पाहायला मिळतात, जेणेकरून आपण सेफली पुढे जाऊ शकतो. पण काळजी करण्याची काही गरज नाही, कारण या सगळ्या ट्रेल्स पुढे जाऊन एकाच ठिकाणी मिळतात. ट्रेक स्टार्ट केल्यानंतर स्टार्टिंगवाला जो पॅच आहे तो थोडा स्लिपरी आहे आणि क्रिटिकल आहे, पण त्यानंतर थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला चांगल्या अवस्थेतील रूट आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इथे एक झोपडी लागते आपल्याला थोडं पुढे आल्यानंतर, आणि एक लँडमार्क म्हणून तिथे टॉवर आहे. त्या टॉवरच्या राईट साईडूनच ट्रेल गेले, ती ट्रेल आपल्याला फॉलो करायची आहे. आणि पुढे जंगलवाला पॅच लागेल आणि त्याच्यानंतर जो स्टेप्सवाला पॅच आहे ते लागतील. बाय द वे इथून कोरीगड फोर्ट आपल्याला क्लिअरली दिसतोय. गडावर जाणारा रस्ता एकदम सिंपल आणि इजी आहे, त्यामुळे रस्ता भटकण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे गडावर जाणारा रस्ता खूप रुंद आहे आणि ही ट्रेक इजी असल्याने ऑन द वे इथे खूप पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात. आता स्टार्ट होणार आहे डेन्स फॉरेस्टवाला पार्ट. इथे बघू शकता, इथूनच ॲक्च्युली जो डेन्स फॉरेस्टवाला जो पार्ट आहे तो सुरू होणार आहे. ॲक्च्युली इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. ही छोटीशी अशी पायवाट जाते इथून, आणि तुम्हाला इथे लेफ्ट सरळ जायचं नाही आहे, कारण दुसऱ्या रोडला तुम्ही जाल. आणि इथून पुढे गेल्यानंतर डेन्स फॉरेस्टवाल्याला पार्ट क्रॉस केल्यानंतर एक 5 ते 10 मिनटाचा टाईम लागेल. त्यानंतर आपल्याला स्टेप्सवाला पॅच लागेल आणि त्यानंतर स्टेपवाला पोर्शन क्रॉस केल्यानंतर आपण जाऊ टॉपवरती गडाच्या.
कोरीगड फोर्ट इज वन ऑफ द बेस्ट फोर्ट फॉर बिगिनर अँड ऑल्सो चाइल्ड. ही ट्रेक तुम्ही इझिली न थकता करू शकता. बाय द वे, या गडावरती पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुडुंब गर्दी पाहायला मिळते. ही ट्रेक मोस्टली 3 पार्टमध्ये डिवायडेड आहे. पहिला म्हणजे सिम्पल जंगल ट्रेक, त्यानंतर येतो स्टेपवाला पोर्शन आणि त्यानंतर फायनल म्हणजेच कोरीगडाचा माथा. हा जंगलवाला पॅच ॲक्च्युली जस्ट 10 मिनिटाचा असेल, पण तिथून पुढे आल्यानंतर तुम्हाला एक या साईडला एक रस्ता दिसेल, डांबरी रस्ता. त्या रस्त्याने तुम्हाला म्हणजे जो गुगल मॅपवरती तुम्ही लोकेशन टाकलं ना, तर तो रस्ता तुम्हाला दाखवेल, इथपर्यंत तुम्हाला म्हणजे येऊन सोडेल. पण इथे तुम्ही येऊ नका, कारण इथे येण्यासाठी एंट्री नाही आहे. तुम्ही जो मॅपवरती पेठ शहापूर गाव आहे तिथून ॲक्च्युली बेस विलेज आहे आणि तिथून ट्रेकिंगला सुरू होते. इथे आल्यानंतर आपल्याला ॲक्च्युली स्टेप्स सुरू होतात. आणि ॲक्च्युली तुम्ही कुठून आला? पुण्यावरून. पिंपळेगुरू. अच्छा, पूर्ण फॅमिली झाली का? अच्छा, गुड गुड. कुठलं तुमचं काय चॅनल आहे? प्रशांत मंदारे. ठीक आहे, आम्ही बघतो आता. थँक्यू. आमचं डाटा टाका पण. हो हो, नक्की नक्की. चला, मी येतोयच पाठवून. हां, कोरीगड हा किल्ला त्याच्या पायऱ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. पावसाळ्यामध्ये या पायऱ्यावरून खळखळून वाहणारं पाणी खूपच सुंदर दिसतं. त्या रिलेटेड तुम्ही इन्स्टावरती बऱ्याच अशा रील देखील पाहिल्या असतील. काही पायऱ्या असेंड केल्यावरती डावीकडे आंबेवलीचा खूप सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो. बाय द वे फ्रेंड्स, मैंने 50% स्टेप्सवाला पोर्शन पूर्ण केलं आहे आणि आपण अशा ठिकाणी येऊन थांबतो. आणि इथे गणेश मंदिर लागतं आपल्याला आणि इथे एक गुफा आहे. मी तिथे पण जातोच, पण इथून तुम्हाला दाखवतो हा विहंगम आंबेवलीचा दृश्य. हा समोर दिसतं आंबेवलीचं लेक आहे आणि ही पूर्ण आंबेवली सिटी दिसते आपल्याला आणि जबरदस्त व्ह्यू. त्याचबरोबर आता आपण जाऊया तिथे. बाय द वे, हा आहे गणेश टेम्पल आणि आपण इथून जाऊया आता पुढे गुफामध्ये. ॲक्च्युली इथे पाणी आहे पूर्ण. जाऊ कुठून? ठीक आहे, ओके. हां, बाय द वे, ही गुफा आहे आणि इथे बरेचशा लोकांनी नावं वगैरे कोरलेली आहेत. तसं काय त्यांची प्रॉपर्टी आहे स्वतःची. आणि गुफेमध्ये आतमध्ये येण्या अगोदर इथे पाणी पूर्ण साचलेलं दिसतं. आणि दुसरी गोष्ट, इथे 3 स्टेप्स आहेत, 2-3, आणि इथून जबरदस्त व्ह्यू. फायनली अशा प्रकारे आपण गडाच्या या पायऱ्या ज्या आहेत या 90% पार केलेल्या आहेत आणि आता फक्त 10% हा पोर्शन राहिलेला आहे. 5 मिनटं लागतील आपल्याला, कारण इथून आता पुढे लागेल आपल्याला महादरवाजा. या गडाचा महादरवाजा आहे तो बघण्यासारखा आहे आणि बाजूनेच आपल्याला त्या महादरवाज्यावरती जाण्यासाठी रस्ता आहे. तर तिथे जाण्यासाठी पण एक्सायटेड आहे खूप. बाय द वे, इथून आपल्याला गडाचा बुरुज आणि पूर्ण तटबंदी पाहायला मिळते. आणि आज पाऊस नसल्यामुळे खूप गरमी होते आणि आज सुट्टीचा वार किंवा गव्हर्मेंट हॉलिडे असल्यामुळे खूप प्रचंड प्रमाणात इथे टुरिस्ट लोक आलेले आहेत हा गड बघण्यासाठी. या स्टेप्स आहेत, इथे वरती गडाकडे जातात आणि इथून राईट साईडला ही ट्रेल जाते ॲक्च्युली. आणि आतमध्ये एक केव्ज आहे आणि एक पाण्याचं टाक आहे. तर पाहू शकता, छोटीशीच ही केव आहे आणि इथून मस्त असं पाणी ठिबकताना दिसतंय आपल्याला. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला इकडे राईट साईडला दिसतोय हा एकदम क्लिस्टर क्लीन पाण्याने भरलेला पाण्याचं टाकं. आणि माझ्या मते खूप क्लिअर पाणी आहे, कारण आपले दगड वगैरे क्लीन दिसत आहेत एकदम जबरदस्त. पिण्यायोग्य हा पाणी आपल्याला बोलता येईल. तर इथे हा पाणी पिऊ शकतो. बाय द वे फ्रेंड्स, माझ्याकडचं ॲक्च्युली पाणी संपलं आहे आणि पावसाळ्यामध्ये मुबलक पाणी आपल्याला कुठेही मिळतं. पण जिथे स्टोरेज वॉटर असतो
तो पिण्यायोग्य नसतो किंवा त्याच्यामध्ये थोडे वेळेसे किडे वगैरे असतात. तर आपल्याला वन बेटर थिंग्स की असे जो कातलावरून वगैरे पाणी येतो गवताच्या थ्रू, तो पाणी एकदम स्वच्छ असतो. त्यामुळे जर असं पाणी जर घ्यायचं असेल तर असं पाणी प्यायलेलं कधीही चांगलं, कारण हा एकदम फिल्टर पाणी असतो. तर कधी तुम्ही जर अशा वेळेस किंवा अशा गड किल्ल्यांवर येत असाल तर ही टेक्निक यूज करा मोस्टली, कारण हा पाणी एकदम पिण्यायोग्य असतं. तर मी आता ही बॉटल पूर्ण भरून घेतो, कारण खूप वेळ लागेल, छोटं छोटं पाणी पडतं आहे. तर थँक्यू दादा कॅमेरा पकडल्याबद्दल. ॲक्च्युली ह्या दादानी कॅमेरा पकडला होता, कारण सोलो ट्रेक आहे त्यामुळं कॅमेऱ्याबद्दल असे खूप प्रॉब्लेम्स येतात. बाय तुम्ही कुठून आला? मुंबईवरून कुठे? अंधेरीवरून. ओके. पाऊस मिस करतो ॲक्च्युली, कारण खूप गरम होतं आहे. ठीक आहे, थँक्यू. सबस्क्राईब करा. हा जो पाठीमागे दिसतोय तो आहे महादरवाजा. या दरवाजाला गणेश दरवाजा असं बोललं जातं. आणि तुम्हाला दाखवतो, ॲक्च्युली हे वुडनचे दरवाजे बसवलेले आहेत. हे आत्ताच बसवलेले आहेत, कोणत्या तरी प्रतिष्ठानद्वारे हे बसवले असतील. खूप मोलाचं काम त्यांनी केलेलं आहे, कारण इतक्या वरती दरवाजा आणणं हे खूप चिकाटीचं काम आहे. आणि त्याचबरोबर या दरवाजाचं जे आर्किटेक्चर आहे ते पाहू शकता, जबरदस्त वाटतं. पूर्ण मस्त आर्किटेक्चर आहे, आर्क वगैरे पाहू शकता. आणि त्याचबरोबर इकडे बाहेर बुरुज आणि ही वरची जी तटबंदी आहे ती एकदम एकंदरीत मस्त वाटते. त्याचबरोबर वरती फ्लॅग दिसतोय. खूप सुंदर असा हा महादरवाजाचं कन्स्ट्रक्शन आहे. या गडाला कोराईगड, कोरीगड, कुमारीगड किंवा शहागड म्हणूनही ओळखला जातो. गडावरती या गडाची गडदेवता म्हणजेच कोराई देवीचे मंदिर आहे, म्हणूनच या गडाला कोराईगड हे नाव पडले. पायथ्याला असणारे पेठ शहापूर या गावावरून या गडाला शहागड असंही म्हटलं जातं. तर जाणून घेऊया या गडाचा थोडक्यात इतिहास. इसवी सन 1486 मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजांकडून जिंकून घेतला. 1647 मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांसोबत कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला. इसवी सन 1700 मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलांकडून जिंकून घेतला. 11 मार्च 1818 मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला. मात्र 14 मार्च 1818 मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोटारावर पडून त्याने हा किल्ला जिंकून घेतला. महादरवाजामधून वरती आल्यानंतर ह्या स्टेप्स आहेत. ह्या स्टेपच्या वरतून तुम्ही महादरवाजाच्या एक्झॅक्टली वरती जाऊ शकता. आणि इकडे साईडलाच आहे एक केव्ज. त्यानंतर इथून आतमध्ये गडावरती जाण्यासाठी रस्ता आहे. आणि बाय द वे तिथे एक छोटंसं इथे दिसत असेल तुम्हाला, तिथे एक पूर्वीच्या काळातला टॉयलेट असू शकतं. आणि ही खूप सुंदररित्या असलेली तटबंदी. कोरीगडावरील पठार प्रचंड मोठा आहे आणि इथे तुम्हाला खूप काही बघण्यासारखं देखील आहे. गडाच्या तटबंदीवर चालत चालत तुम्ही पूर्ण गड एक्सप्लोअर करू शकता, पण इथे चालताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. विंटर सीझन स्टार्ट झाल्याने इथे अनेक प्रकारची रंगीबिरंगी फुले बहरलेली पाहायला मिळतात. हा किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी 1.5 ते 2 तास इझिली लागू शकतो. तर मित्रांनो, गडाच्या टॉपवरती आल्यानंतर तुम्हाला समोरच पाहायला मिळेल महादेवाचं किंवा शंकराचं मंदिर. त्याचबरोबर या मंदिराच्या आवारात तुम्हाला इथे 4 तोफा पाहायला मिळतील. त्याचबरोबर 2 नंदी इथे समोरच पाहायला मिळतील. गडावरती टोटल 3 तलाव आहेत. हे 2 तलाव आणि एक छोटा तलाव आहे. त्याचबरोबर या गडावरती हे येलो कलरचे फ्लॉवर्सने हा गड पूर्ण भरून गेला आहे. आता आपण या मंदिराचे दर्शन घेऊ आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर मित्रांनो, मंदिरात आल्यानंतर आपल्याला या उजव्या साईडला एक तोफगोला पाहायला मिळतो आहे. ॲक्च्युली खूप हेवी असा हा तोफगोल आहे.
जवळजवळ 14-15 किलोचा हा तोफगोला असेल आणि तो आतमध्ये ठेवला आहे बाय द वे. आणि समोरच या 4 तोफा आहेत ॲक्च्युली. ह्या इथे 2 तोफा आहेत. एक तोफ ॲक्च्युली तुटलेली आहे आणि तिकडे 2 तोफा आहेत. बाय द वे या तोफांची अशी नावं वगैरे काही इथे लिहिलेली नाही. जर मला सापडले तर मी नक्की ब्लॉगमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन. त्याचबरोबर इथे नंदी पाहायला मिळतात. ॲक्च्युली हे खूप ओल्ड नंदी असतील, कारण याची जी कलाकृती आहे ही थोडी दिसते, पण हा पूर्ण झिजलेला आहे, त्यामुळं पाहू शकता. तर जसं मित्रांनो मी तुम्हाला बोललो की या गडावरती जे येलो फ्लॉवर्स आहेत किंवा गुलमोहर बोलतो त्याला, पूर्ण ही फुलांची चादर पसरलेली. एक नंबर. तो जो फ्लॅगवाला बुरुज आहे तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे प्रचंड मोठमोठ्या टाक्या पाहायला मिळतात. ही एक खूप मोठी टाकी आहे आणि इथून जर आतमध्ये गेलो आपण तर आतमध्ये एक खूप प्रचंड अशी मोठी पाण्याची टाकी पाहायला मिळते. इथे एक अशी पाण्याची टाकी आहे आणि इकडे एक पाण्याची टाकी आहे आणि आतमध्ये एक वेगळी पाण्याची टाकी आहे. तर आपण ती जाऊन बघूया एक्झॅक्टली. खूप मोठी पाण्याची टाकी आहे आतमध्ये, जबरदस्त. आणि इथे पाण्याच्या टाकीच्या वरतीच गणपतीची मूर्ती आहे आणि इकडे देवळी आहे. बस, तर हे तुम्हाला एक दाखवायचं होतं. तर प्रत्येक गडावरती काहीतरी असं वेगळं आकर्षक असतं. तशीच ही जी पाण्याची टाकी होती ही काहीतरी वेगळी होती, म्हणजे काहीतरी गुपित असं रूम किंवा खोली अशी वाटते ती, कारण पाणी तर तिथे आतमध्ये जाऊ शकत नाही, त्यामुळं पाण्याची टाकी नसेल ती. बाय द वे आता पूर्ण फॉग आलाय या साईडला, पाहू शकता. तर मित्रांनो इथे एक तोफ पाहायला मिळते. ही तोफ खूप मोठी आहे आणि त्याच्या मंदिराजवळ ज्या 4 तोफा ठेवल्या आहेत त्यापेक्षा ही खूप मोठी आहे. आणि तिथेच आहे आपला कोराई मातेचं टेम्पल. तर तिथे जाऊया, टेम्पल एक्सप्लोर करूया. आणि तिकडे एक दुसरा दरवाजा आहे, तिकडे लक्ष्मी तोफ आहे. ते 2 आता तो पोर्शन एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो आपण आता येऊन पोचलो आहोत कोराई मातेच्या मंदिराजवळ. हा मंदिर खूप मोठं आहे आणि बाय द वे मंदिराच्या समोर आपल्याला एक दीपस्तंभ पाहायला मिळतोय. त्याचबरोबर एक पुढे मूर्ती कोरलेल्या दिसत आहेत, प्रतिमा नष्ट झाल्या आहेत. त्याचबरोबर तुळशी वृंदावन आहेत आणि बसण्यासाठी इथे बेंचेस पाहायला मिळतात 4-5. आणि आता आतमध्ये जाऊन मंदिरात जाऊ. फ्रेंड्स, मंदिराच्या थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला ही तोफ एक पाहायला मिळते. ही पण तोफ खूप मोठी आहे आणि ह्या तोफेला लक्ष्मी तोफ असं बोललं जातं. या पॉईंटला आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे जो महादरवाजाचा परिसर वगैरे आहे, तलाव वगैरे आहे, तो आपल्याला काहीच दिसत नाही इथून. त्यामुळे इकडे थोडी भीती वाटू शकते, कारण या साईडला कोण सहसा येत नाही, काहीच दिसत नाही इथून. तर मित्रांनो फायनली आपण येऊन पोचलो आहोत गडाच्या दुसऱ्या टोकाला. आणि हा तुम्ही पाठीमागे पाहू शकताय, हा आहे बुरुज. ॲक्च्युली पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आहे आणि त्यामुळे तिथे नेट वगैरे लावलेले आहे जेणेकरून कोणी वरती जाऊ नये. आणि जो मी तुम्हाला अंबवण्यामार्गे जो दुसरा मार्ग मॅपवर आहे तो दाखवला, तो कदाचित हा असू शकतो. पण इकडे जाण्यासाठी रस्ता नाही आहे आणि पूर्ण झाडी वगैरे आलेली आहे. दाखवू शकतो मी तुम्हाला, हे पाहू शकता. हा ॲक्च्युली ही तटबंदी आहे आणि हा जो इथे पडलेला भाग आहे हाच तो महादरवाजा असू शकतो. कदाचित इथे पायऱ्या देखील असाव्यात आणि अंबवणे गावातून जी ट्रेक असेल किंवा ट्रेल असेल ती याच दरवाज्यातून येत असेल. पण आत्ता पूर्णपणे झाडीनी ही आच्छादलेला भाग आहे. तर मित्रांनो, विस्तीर्ण पसरलेला हा कोरीगड जबरदस्त फोर्ट आहे. तुम्हाला लाईफमध्ये एकदा तरी कोरीगडची व्हिजिट द्यायलाच पाहिजे, असा हिस्टॉरिकल हा फोर्ट आहे. आणि त्याचबरोबर इथून दिसणारे हे
विहंगम दृश्य. इकडे खाली जी तुम्ही पाहताय ही आहे आंबे व्हॅली आणि तो आहे आंबे व्हॅली लेक. त्यानंतर इकडे तुम्हाला दिसतोय हा तिकोना आहे, त्यानंतर तुंग आहे, त्यानंतर या साईडला जर बघितलात तर हा तिकडे मृगगड आहे आणि इकडे पुन्हा मोरगिरी आहे. पण आत्ता सगळं धुक्यामध्ये काहीच दिसत नाही आहे, पूर्ण ढग आलेत वरती. पण जबरदस्त असा हा विहंगम दृश्य क्लास. तर आता आपण जाऊया पुढे महादरवाजाकडे. तर मित्र हो, आज आपण गडावरील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, महादरवाजा, तटबंदी, तसेच पाण्याचं टाकं, तलाव, बुरुज हे सगळं खूप चांगल्या परीने दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, तुमचे प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत. आणि हो, चुकून काही चुकलं असेल तर माफी असावी.